नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2024. 10 जून पासून सुरू होणाऱ्या आरोग्य सेवक 40% व आरोग्य सेवक 50% या पदासाठी नवीन अभ्यासक्रमासह आयबीपीएस पॅटर्न नुसार 40 IMP तांत्रिक प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. किती बरोबर येत आहेत, किती अभ्यास झालाय हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर पाहूया सराव प्रश्नसंच 11. प्रश्न 1. वस्तूची स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजेच न्यूटनचा डॅश नियम होय. ऑप्शन आहेत ए चौथा, बी दुसरा, सी तिसरा, डी जडत्वाचा, ई पाचवा. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. मित्रांनो, आयबीएस पॅटर्न नुसार आपण 5 ऑप्शन घेत आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जडत्वाचा. प्रश्न 2. आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली? ऑप्शन आहेत ए हेनरी मोसले, बी मेंडेलिव्ह, सी न्यूलँड्स, डी डोबेरायनर, ई जॉन डाल्टन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हेनरी मोसले. आधुनिक आवर्त सारणी हेनरी मोसले या शास्त्रज्ञांनी मांडली. प्रश्न 3. खालीलपैकी चिंचमध्ये कोणते आम्ल असते? ऑप्शन आहेत ए सायट्रिक आम्ल, बी लॅक्टिक आम्ल, सी ऑस्कॉर्बिक आम्ल, डी ऍसिटिक आम्ल, ई टार्टरिक आम्ल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई टार्टरिक आम्ल. चिंचमध्ये टार्टरिक आम्ल असते. प्रश्न 4. 1665 मध्ये बुचातील मृत पेशींचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत ए रॉबर्ट हुक, बी रॉबर्ट ब्राउन, सी पूर्णचिंचे, डी जॅन्सन, ई रॉबर्ट ब्लॅक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रॉबर्ट हुक. 1665 मध्ये बुचातील मृत पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. प्रश्न 5. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण? ऑप्शन आहेत ए प्रकाशाचे अपवर्तन, बी प्रकाशाचे परावर्तन, सी प्रकाशाचे अपसरण, डी प्रकाशाचे पूर्ण परावर्तन, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रकाशाचे अपवर्तन. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसत नाही, याचे कारण प्रकाशाचे अपवर्तन. प्रश्न 6. 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस केव्हापासून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 1928, बी 1930, सी 1958, डी 1978, ई 1987. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई 1987. प्रश्न 7. आहारात कर्बोदकाचे प्रमाण जास्त असल्यास डॅश हा रोग होतो? ऑप्शन आहेत ए किटोसिस, बी मधुमेह, सी पक्षघात, डी सुकटी, ई सुजवटी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मधुमेह. प्रश्न 8. सूर्यप्रकाशापासून वंचित राहणाऱ्या लहान मुलांना डॅश हा रोग होतो? ऑप्शन आहेत ए अस्थिमृदा, ऑप्शन आहेत ए अस्थिमृदता, बी गलगंड, सी उडदोस, डी स्कर्वी, ई बेरीबेरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुडदूस. प्रश्न 9. टोकोफेरॉल हे रासायनिक नाव कोणत्या जीवनसत्वाचे आहे? ऑप्शन आहेत ए B3,
बी ऑप्शन आहेत ए B3, बी अ, सी ड, डी ई B1. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई B1. प्रश्न 10. अयोग्य जोडी शोधा. ए रातांधळेपणा आनुवंशिक रोग, बी मोतीबिंदू वृद्धामध्ये, सी निकटदृष्टता मायोपिया, डी रातांधळेपणा अजीवनसत्वाचा अभाव, ई वरील सर्व योग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई वरील सर्व योग्य. प्रश्न 11. पित्तरस डॅश मधून सावतो. ऑप्शन आहेत ए जठर, बी मुखगुहा, सी स्वादुपिंड, डी यकृत, ही यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी यकृत. पित्तरस यकृत मधून स्रावतो. प्रश्न 12. मानवी शरीरातील अन्ननलिकेची एकूण लांबी किती सेमी आहे? ऑप्शन आहेत ए 500, बी 600, सी 750, डी 850, ई 950. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई 950. प्रश्न 13. रक्तगट ए बी ओ चा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? ऑप्शन आहेत ए डिकासलेटो, ऑप्शन आहेत ए डिकासलेडो, बी स्टर्लिंग, सी कार्ल लॅन्डस्टेनर, डी विल्यम हार्वे, ई कार्ल शील. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कार्ल लॅन्डस्टेनर. प्रश्न 14. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात स्नायूंची संख्या किती असते? ऑप्शन आहेत ए 208, बी 639, सी 339, डी 270, ई 693. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 639. प्रश्न 15. मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे रक्ताचे असते? ऑप्शन आहेत ए 6.5, बी 8.1, सी 10.10, डी 12.3, ई 18.0. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 8.1. मानवी शरीराच्या वजनाच्या 8.1% वजन हे रक्ताचे असते. प्रश्न 16. इकाबोरॉन या मूलद्रव्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी नंतर डॅश असे म्हटले जाते. ऑप्शन आहेत ए स्कॅडियम, बी गॅलियम, सी जर्नियम, डी सिबिरियम, ई वरील सर्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्कॅडियम. इकाबोरॉन या मूलद्रव्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत नंतर स्कॅडियम असे म्हटले. प्रश्न 17. अन्न साखळीतील डॅश हा विघटक म्हणून ओळखला जातो. ऑप्शन आहेत ए वनस्पती, बी नागतोडा, सी गरुड, डी कवक, ई साप. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कवक. अन्न साखळीतील कवक हा विघटक म्हणून ओळखला जातो. प्रश्न 18. निधी खर्च होणे हा डॅश परिणाम आहे. ऑप्शन आहेत ए सामाजिक, बी राजकीय, सी आर्थिक, डी पर्यावरणीय, ई व्यवस्थापकीय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आर्थिक. निधी खर्च होणे हा आर्थिक परिणाम आहे. प्रश्न 19.
टवकापासून मिळवलेला डॅश हा विकार उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. टवकापासून मिळवलेला डॅश हा विकार उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. ऑप्शन आहेत ए ट्रिप्सन, बी अमायलेज, सी रेनिन, डी रेनेट, ई प्रोटीएज. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई प्रोटीएज. टवकापासून मिळवलेला प्रोटीज हा विकार उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. प्रश्न 20. सिलेंड्राटा हा संघामध्ये डॅश याचा समावेश होतो. ऑप्शन आहेत ए जेलीफिश, बी हुकवर्म, सी नागतोडा, डी गोम, ई टोड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जेलीफिश. सिलेंड्राटा या संघामध्ये जेलीफिश याचा समावेश होतो. प्रश्न 21. सूक्ष्मदर्शक व त्याचे उपयोग योग्य जोडी निवडा. ऑप्शन आहेत ए दूरदर्शक दूरच्या वस्तू पाहणे, बी संयुक्त सूक्ष्मदर्शक रक्तपेशी पाहणे, सी साधा सूक्ष्मदर्शक भिंगांक, डी परावर्तित सूक्ष्मदर्शक भिंग व आरसे दोन्हींचा उपयोग, ई दूरदर्शक दूरच्या वस्तू पाहणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी साधा दूरदर्शक भिंगांक. प्रश्न 22. माणिक लाल रत्न अपवर्तनांक डॅश आहे. ऑप्शन आहेत ए 2.42, बी 1.76, सी 1.31, डी 1.50, ई 1.0. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1.76. माणिक लाल रत्न यांचा अपवर्तनांक 1.76 आहे. प्रश्न 23. पृथ्वीवर डॅश संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. ऑप्शन आहेत ए संधिपात, बी चपट्याकर्मी, सी गोलकर्मी, डी आदिजीव, ई वलीय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संधिपात. पृथ्वीवर संधिपात या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. प्रश्न 24. पृथ्वीवर अंदाजे डॅश प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. ऑप्शन आहेत ए 5 दशलक्ष, बी 9 दशलक्ष, सी 7 दशलक्ष, डी 3 दशलक्ष, ई 11 दशलक्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 7 दशलक्ष. पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. प्रश्न 25. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेला डॅश कांड्यांचा संच धनाया म्हणून काम करतो. ऑप्शन आहेत ए सल्फरच्या, बी ग्राफाइटच्या, सी प्लॅटिनमच्या, डी अल्युमिनियमच्या, ई चांदीच्या. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ग्राफाइटच्या. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या ग्राफाइटच्या कांड्यांचा संच धनाया म्हणून काम करतो. प्रश्न 26. पुतळे मूर्ती बनवण्याकरता डॅश या संमिश्राचा वापर करतात. ऑप्शन आहे ए टंगस्टन स्टील, बी ब्रांझ, सी जर्मन सिल्वर, डी पित्तळ, ई वरील सर्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रांझ. पुतळे मूर्ती बनवण्याकरता ब्रांझ या संमिश्राचा वापर करतात.
प्रश्न 27. सर्वात लहान कार्बनी संयुग मिथेन CHO4 चे रेणू वस्तुमान किती? ऑप्शन आहेत ए 16, बी 44, सी 78, डी 152, ई 342. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 16. सर्वात लहान कार्बनी संयुग मिथेन चे रेणू वस्तुमान 16 आहे. प्रश्न 28. चंद्रावर पाणी असल्याचा शोध सर्वप्रथम भारतीय अवकाशयान डॅशने लावला. ऑप्शन आहेत ए चंद्रयान 1, बी चंद्रयान 2, सी चंद्रयान 3, डी चंद्रयान 4, ई चंद्रयान 5. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रयान 1. चंद्रावर पाणी असल्याचा शोध सर्वप्रथम भारतीय अवकाशयान चंद्रयान 1 ने लावला आहे. प्रश्न 29. जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी डॅश रोजी साजरा केला जातो. ऑप्शन आहेत ए 5 जून, बी 10 डिसेंबर, सी 2 ऑक्टोबर, डी 22 मे, ई 11 जुलै. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 22 मे. जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न 30. मॅलेनिन रंगद्रव्ये कॅरेटिन ही प्रथिने शरीरात कोठे असतात? ऑप्शन आहेत ए रक्त, बी स्वादुपिंड, सी त्वचा, डी पेशी, ई हाडे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा. मॅलेनिन रक्तद्रव्ये कॅरेटिन ही प्रथिने शरीरात त्वचावर असतात. प्रश्न 31. धोक्यात आलेल्या पश्चिम घाट हे वारसास्थळ कोणत्या राज्यात येत नाही? ऑप्शन आहेत ए तामिळनाडू, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक, डी गुजरात, ई पश्चिम बंगाल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई पश्चिम बंगाल. धोक्यात आलेले पश्चिम घाट हे वारसास्थळ पश्चिम बंगाल या राज्यात येत नाही. प्रश्न 32. मेदात विद्राव्य नसलेले जीवनसत्व कोणते? ऑप्शन आहेत ए सी, बी ए, सी डी, डी के, ई ई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सी. मेदात विद्राव्य नसलेले जीवनसत्व सी आहे. प्रश्न 33. पुढीलपैकी कोणत्या पदार्थावर म्युकरची वाढ जोमाने होईल? ऑप्शन आहेत ए सुकलेले खोबरे, बी दमट व शिळी भाकरी, सी यापैकी नाही, डी फ्रीजमध्ये ठेवलेले न सोललेली फळे, ई हवाबंद डब्यातील सुकामेवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दमट व शिळी भाकरी. प्रश्न 34. डॅश हा भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपित होय. ऑप्शन आहेत ए इन्सर्ट, बी IRNSS, सी EDUSAT, डी PSLV, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी PSLV. PSLV हा भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक होय. प्रश्न 35. प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत ए डोबेरायनर, बी मेंडेलिव्ह, सी हेनरी मोसले, डी न्यूलँड्स, ई जे थॉम्सन.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मेंडेलिव्ह. प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक मेंडेलिव्ह यांनी लिहिले. प्रश्न 36. पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य किती असेल? ऑप्शन आहेत ए 0, बी 9.8, सी 9.78, डी 9.83, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 0. पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असेल. प्रश्न 37. स्निग्ध पदार्थापासून प्रति किलो डॅश कॅलरी ऊर्जा मिळते. ऑप्शन आहेत ए 4, बी 5, सी 7, डी 9, ई 11. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 9. स्निग्ध पदार्थापासून प्रति किलोग्रॅम 9 कॅलरी ऊर्जा मिळते. प्रश्न 38. अयोग्य जोडी शोधा. ए शपन हायड्रोजनचा स्वीकार, बी ऑक्सिडीकरण हायड्रोजन निघून जाणे, सी लोखंड गळणे मंद अभिक्रिया, डी विस्थापन आयनांची अदलाबदल, ई यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई यापैकी नाही. प्रश्न 39. पुढीलपैकी डॅश हे उत्क्रांतीचे शरीरशास्त्रीय पुरावे आहेत. ऑप्शन आहेत ए प्राण्यांच्या नाकपुड्या, बी वनस्पतींच्या पानांचा आकार, सी पर्णदेठ, डी देवमाशाचा पर, ई आंध्रपुच्छ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी देवमाशाचा पर. पुढीलपैकी देवमाशाचा पर हे उत्क्रांतीचे शरीरशास्त्रीय पुरावे आहेत. प्रश्न 40. अवकर्षण आणि दुष्काळ या कोणत्या प्रकारच्या आपत्ती आहेत? ऑप्शन आहेत ए हवामानशास्त्रीय, बी वनस्पतीजन्य, सी प्राणीजन्य, डी भूगर्भीय, ई मानवनिर्मित. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हवामानशास्त्रीय. अवकर्षण आणि दुष्काळ या हवामानशास्त्रीय प्रकारच्या आपत्ती आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.